नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पुसेसावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाच कलेक्शन. लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, फॅन्सी फ्रॉक, फॅन्सी पॅन्ट शर्ट, फॅन्सी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था, तसेच भव्य साडी विभाग. तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि अहिराची करा होलसेल दरात. मामाच कलेक्शन. आमचा पत्ता बुधवार पेठ, पुसेसावळी. अधिक माहितीसाठी संपर्क 9423264668. निमसोडच्या सरपंचपदी सौ स्नेहा देशमुख यांची बिनविरोध निवड. खटाव तालुक्यातील निमसोड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ स्नेहा दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी सन 2021 साली सदर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. सदरवेळी रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 9 जागा तर नंदकुमार मोरे व काकासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली 6 जागा निवडून आल्या होत्या. यावेळी रणजितसिंह देशमुख यांच्या गटाचे सरपंच म्हणून महेंद्र देशमुख यांची निवड करण्यात आली होती. मात्र महेंद्र देशमुख यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्यावर सप्टेंबर 2024 मध्ये 14 विरुद्ध एकमताने अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महेंद्र देशमुख यांनी सदर अविश्वास ठराव आपणास मान्य नसल्याचे अपील जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले होते. त्याचा निकाल 19 मार्चला लागला. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच पदासाठी केवळ सौ स्नेहा दिगंबर देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी शंकर चाटे व ग्रामसेवक चांद कांसी यांनी काम पाहिले. निवडीनंतर जेसीबीतून गुलाबाची उजळणी करत व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित सरपंचांचे हरनाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष नंदकुमार मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे, उपसरपंच सौ शीतल सांगवे, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांनी स्वागत करून पुढील शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी मारुती पवार. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.